लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जेनझेनसोबत संवाद साधणार असल्याची माहिती. नागपूरमधील रेशीमबाग या ठिकाणच्या मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जेनझेनच्या मनातील प्रश्नांना फडणवीस आता उत्तर देणार. दिल्लीमधील जंतर मंतरवरती मुलांसह मुलींनी देखील शिव्या दिल्या. पण पंतप्रधान मोदींना फक्त मुलींच्या शिव्यांवरती आक्षेप. मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवरती राहुल गांधी यांचा हल्लाबोल. महिलांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुवाद्यांचा डाव आहे. छात्रों की गूंजच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींचा घणाघात. कोणत्याच महिलांवरती कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही. शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो. राहुल गांधी यांची प्रतिक्रिया. पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपर फुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चला फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचा आश्वासन. 99% अत्याचाराच्या घटनांमध्ये तक्रार दाखल होत नाही. सुरक्षेच्या अभावामुळे मुली शिक्षण नोकरी सोडतात. राहुल गांधी यांचा घणाघात. दरवर्षी 4.5 लाख मुलींची जन्माआधीच हत्या. राहुल गांधी यांचा हा आरोप. भारताच्या मुली देशाची मोठी ताकद आहे. तरुणांची लोकसंख्या ही भारताची सर्वात मोठी शक्ती आहे. मात्र महिलांना 3 चौकटींमध्ये बसवण्याचा प्रयत्न. राहुल गांधींचं थेट वक्तव्य. स्वतःसाठी उभी राहणारी महिला देशाची सर्वात मोठी ताकद. राहुल गांधींचं मुलींना हे प्रोत्साहन. 80% मुलींना त्रास दिला जातो. 30% मुलींवर कौटुंबिक अत्याचार केले जातात. राहुल गांधींचं हे वक्तव्य. 100 मधून 6 मुलींवरती अत्याचार केला जातो. राहुल गांधी यांची ही माहिती. संपत असलेल्या पार्टीसाठी विद्यार्थ्यांचा वापर. राजकीय उद्देश पूर्ण करण्यासाठी युवकांचा वापर केला जातोय. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावरती बावनकुळेंची ही टीका. राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज. 3000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा हा आरोप. काँग्रेसकडून विद्यार्थ्यांच्या राजकारणासाठी वापर. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरती मंत्री योगेश कदम यांची ही टीका. विद्यार्थ्यांना सरकार विरोधात भडकवण्याचा काँग्रेसचा डाव आहे असा योगेश कदम यांचा आरोप. छात्रों की गूंज या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची उपस्थिती. स्टेजवरती मुली राहुल गांधींकडे व्यथा मांडत असताना अंधारे भाऊक. भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल. भाजपने विरोधी बाकावरती बसण्याची तयारी सुरू करावी. संजय राऊतांचा हा हल्लाबोल. महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी. राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम का करतायत? छात्रों की गूंजवरती आरोप करणाऱ्यांवरती वडेट्टीवारांची ही टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. आगामी निवडणुकांच्या रणनीती संदर्भात मोदींनी या दरम्यान पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. सीजेपी आता राज्यभरामध्ये सरकारी शाळेतील तपासणी करणार. प्रत्येक सीजेपी कार्यकर्ता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन तपासणी करणार. शाळेत जात असताना विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन जाणं बंधनकारक. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या ठिकाणच्या शाळांची करणार तपासणी. लातूरच्या औसा पोलीस स्थानकामध्ये अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवरती गुन्हा करण्यात आला दाखल. शैक्षणिक कामामध्ये अडथळा आणल्याचा आरोप. महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप. दुसऱ्या शाळेतील मुलं आणून बसवल्याचा दिपकेंनी बनाव केल्याचा आरोप. महेश लांडगेंसारख्या आमदारांना आवरा. सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे ही विनंती. तर महेश लांडगेंसारख्या आमदारांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्याची देखील सुळेंची मागणी. सांगलीमधल्या मोर्चातून भाजप आमदार महेश लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरली. त्यामुळे सर्व स्तरांमधून टीका. अपात्र लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल. जनतेच्या पैशांचा असा निष्काळजीपणे वापर समर्थनीय नाही. निष्पक्ष चौकशी करण्याची देखील केली जाते मागणी. सुभाष देसाई यांच्या वक्तव्यानंतर भास्कर जाधव झाले भाऊक. देसाईंचं वक्तव्य माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. भास्कर जाधव मुख्यमंत्री झालेले आवडेल. सुभाष देसाई यांनी केलं होतं हे वक्तव्य. केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना. मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातामध्ये. मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याचे 100% चान्सेस. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. पार्थ पवार यांनी घेतलेल्या बैठकीमधील इनसाइड स्टोरी समोर. पक्षातील अंतर्गत वाद मिटवून लोकांसमोर जा. पार्थ पवारांच्या बैठकीमध्ये नेत्यांना या सूचना. सोमवारी भाजप नगरसेवकांची तातडीची बैठक. सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले. सातत्यानं होणाऱ्या टीका, अंतर्गत राजकारण आणि संवादाचा अभाव अशा अनेक विषयांवरती चर्चा होणार अशी सूत्रांची माहिती.
धाराशिवमध्ये भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांविरोधात ठाकरे सेनेचे बॅनर्स. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांपासून सावधान, ठाकरे सेनेची बॅनरमधून ही टीका. आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मनोज जरांगे यांची भेट. अब्दुल सत्तारांकडून जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती. जरांगे मात्र 29 ऑगस्टच्या आंदोलनावरती ठाम. जरांगेंना भाजपातून धमकी देऊन वादग्रस्त विधानाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल. बीड जिल्ह्यात बदनामी थांबायला हवी. माजी आमदार भीमराव धोंडे यांचंही वक्तव्य. रोज बातम्यांमध्ये हाणामारी, हत्येची बातमी दिसते. ही बदनामी थांबवण्यासाठी काम करू, भीमराव धोंडे यांची ही प्रतिक्रिया. नांदेडमध्ये विष्णुपुरी आणि सोनखेड या ठिकाणी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. आमदार आनंदराव पाटील बोंढारकर हे आक्रमक झाले, तर दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची केली जाते मागणी. भिवंडी स्थायी समितीमध्ये थकबाकीदार असलेल्या ठेकेदारास पुन्हा ठेका देण्यास विरोधकांचा विरोध. आपल्या मर्जीतील थकबाकीदार असलेल्या ठेकेदारांना ठेका देण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप. पुण्याच्या सासवड या ठिकाणच्या नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये कचरा आणून महिलांचं अनोखं आंदोलन. कचरा तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, याशिवाय गढूळ पाणी पुरवठा आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे त्रस्त झाल्यानं नागरिक संतप्त. कचऱ्याचे ढीग आणत प्रशासनाविरोधात नाराजी देखील व्यक्त. मुंबईमधील भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. दुर्घटनेमध्ये 2 गणेश भक्तांचा मृत्यू, 5 जण जखमी. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या चिमुकलींचाही समावेश. मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार धीमा मार्गावरती सकाळी 10:55 3 3:55 ब्लॉक, तर हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11:10 4:10 ब्लॉक असेल. ओला, उबर आणि रॅपिडो चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसल्याने लायसन्स रद्द होण्याची देखील शक्यता. चालकांच्या रोजगारावरती परिणाम होऊ नये म्हणून रॅपिडोकडून 3 स्वतंत्र युट्यूब चॅनलवरून मराठीचे ऑनलाईन वर्ग सुरू. साखरेचे दर वाढले, त्यामुळे चहाच्या किमतींमध्ये 5 रुपयांनी वाढ. चहाच्या दरामध्ये वाढ झाली, त्यामुळे आता चहाप्रेमींच्या खिशाला कात्री. सरकारने साखरेचे दर कमी करावे अशी नागरिकांची मागणी. भारत मोठा साखर उत्पादक देश असताना आता साखरेचा साठा 9 वर्षातील निच्चांकी पातळीवर का गेला? मल्लिकार्जुन खरगे यांचा सरकारवरती निशाणा. इथेनॉलसाठी ऊस वापरण्याच्या धोरणाचा फेरविचार करण्याची देखील मागणी. बँकाचे कारखान्यांवरती कर्ज असल्यानं कारखान्यांकडे साखरेची साठवणूक देखील कमी. वाढत्या साखरेच्या दरांवरती कृषीमंत्री दत्ता भरणे यांचीही प्रतिक्रिया. तर कारखान्यांकडे साठवणूक असेल तर फायदा होईल, भरणेंचं हे वक्तव्य समोर. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.